आसोली येथील युवा शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू, गावावर शोककळा। एका 23 वर्षीय युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पांढरकवडा तालुक्यातील आसोली येथे आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30च्या दरम्यान घडली। अमित बंडू पवार वय 23 वर्षे असे तलावात बुडून मृत्यू पावलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमित हा आपल्या शेतीत फवारणीच्या कामासाठी बैलबंडी घेऊन तलावाच्या काठावर पाणी घ्यायला गेला होता। अचानक बैल भुजाडल्याने ते थेट तलावाच्या पाण्यात गेले। बैल बुडू नये म्हणून अमित तात्काळ तलावात उतरला, मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्याखाली गेला आणि पुन्हा वर आला नाही। अमित बराच वेळ दिसत नसल्याने आणि बैलगाडी तलावात असल्याने ग्रामस्थांनी शोध मोहीम सुरू केली। घटनेची माहिती त्वरित गावचे पोलीस पाटील देवीदास तोडसाम यांना देण्यात आली। ही घटना घाटंजी पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याने तेथील जमादार मेश्राम व शिपाई लोखंडे यांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला। काही वेळानंतर मोहदा व रुंजा येथील युवकांच्या मदतीने अमितचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या घटनेने संपूर्ण आसोली गाव शोकसागरात बुडाले आहे। अमितचे वडिलाचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते। तो आपल्या आईसोबत राहत होता आणि कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता। घराचा आधारस्तंभ आणि मेहनती तरुण असा त्याचा सर्वत्र परिचय होता। त्याच्या अकस्मात मृत्यूने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अमितच्या निधनाची वार्ता समजतात नातेवाईक, मित्रपरिवार आणि गावकरी घटनास्थळी धावले। सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून एका आशावादी आणि कर्तव्यदक्ष जीवनाचा असा अचानक झालेला अंत सर्वांना अस्वस्थ करून गेला आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।